आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। देशात उद्या लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। त्याची एकूण 20 राज्यांमध्ये 91 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भातल्या 7 जागांचा समावेश आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपली सगळी ताकद पणाला लावली। सर्वच मतदान केंद्रांवरती कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे। विदर्भात 14,189 मतदान केंद्रांवरती उद्या मतदान होणार आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असणार आहे। आणि राज्यात ज्या 7 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे, त्यापैकी नागपूरमधून आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आता आपल्यासोबत आहेत, तर यवतमाळमधून आपल्यासोबत आहेत अक्षय कुडकेलवार। सगळ्यात आधी राज्याच्या उपराजधानीत मी जातीय प्रवीणकडे। प्रवीण, कशा पद्धतीने मतदानाची पूर्वतयारी करण्यात आली आहे? मतदानाची पूर्वतयारी झालेली आहे। पोलिंग पार्टीच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन, नवीन कंपार्टमेंट आणि व्हीलचेअर, मतदानाची सामग्री ही दुर्गम भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी काही वाहन पोहोचतही नाही अशा विदर्भातल्या भागामध्ये सुद्धा सगळ्या या मशीन्स सगळं साहित्य पोहोचलेलं आहे। दुसरीकडे प्रचार काल रात्री संपला आणि आजचा दिवस कुठल्याही पद्धतीने प्रचार करता येणार नाहीये, त्यामुळे काही होर्डिंग्स वगैरे होते ते सगळे कालच काढण्यात आलेले आहे। त्यामुळे यावेळेस पहिल्यांदा आचारसंहितेचं पूर्णपणे पालन होतंय असं दिसतंय जाहिरातींच्या माध्यमातून। तर वर्तमानपत्रांमध्ये आजही जाहिराती आहे, उद्याही जाहिराती असणार आहेत। त्या जाहिरातींची परवानगी घेण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या जाहिरातींना आक्षेप नाही आहे। दुसरीकडे गडचिरोली आणि इतर म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली मधला जो भाग माओवादग्रस्त भाग आहे, त्या ठिकाणासाठी 11,000 सीआरपीएफचे जवान हे तैनात झालेले आहे आणि 3 हेलिकॉप्टर सुद्धा वायुसेनेचे तैनात आहे। तर आता सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात होईल। नागपूरचं आजचं टेम्परेचर हे 43 डिग्रीच्या वर आहे। उद्याही तेवढंच टेम्परेचर राहील, त्यामुळे कोणी आळस करू नका। सकाळ लवकरच मतदान करायला या आणि आपला लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपलं काम आहे ते कार्य जे आहे ते कर्तव्य बजावा असं आवाहन करण्यात येत आहे। नक्कीच प्रवीण, तू आपल्यासोबत राहा। अक्षयकडे आपण जाऊयात, कारण का तो यवतमाळमध्ये मागच्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहे। अक्षय, यवतमाळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मतदानाची कशा पद्धतीने पूर्वतयारी करण्यात आलेली आहे आणि सध्याचा तिथला माहोल काय सांगतोय? आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्व विदर्भात ज्या निवडणुका आहे, या निवडणुकाचं साहित्य जसं प्रवीणनी सांगितलं हे साहित्य पोहोचलेलं आहे यवतमाळवरनं। आता आपण आज यवतमाळचा सगळा पॉलिटिकल फ्युअर दाखवला आणि चंद्रपूर मार्गावर आता आपण निघालो आहोत आणि यवतमाळ जिल्ह्यातच चंद्रपूरचा काहीसा मतदारसंघ आलेला आहे आणि या ठिकाणी यवतमाळमध्ये जी प्रमुख लढत असणार आहे ती भावना गवळी, ज्या भावना गवळी शिवसेनेच्या उमेदवार आहे, ते 5व्यांदा आपलं भवितव्य आजमावणार आहे। त्यासोबत माणिकराव ठाकरे जे काँग्रेसचे उमेदवार आहे आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुद्धा गेला अनेक काळ काँग्रेसमध्ये राहिले होते, यांच्यामध्ये ही लढत असणार आहे आणि यवतमाळमध्ये पूर्ण तयारी झाली। सगळ्या मतपेट्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहे। यासोबतच आता दुसरा मतदारसंघ ज्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत तो असणार आहे चंद्रपूर मतदारसंघ। देशाचे संरक्षण राज्यमंत्री हंसराज अहिर जे होते, गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा हा मतदारसंघ आहे आणि यांना टक्कर असणार आहे बाळा धानोरकर। बाळा धानोरकर आपल्याला माहिती आहे की बाळा धानोरकर शिवसेनेचे आमदार होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी घडून आल्या, या नाट्यमय घडामोडीनंतर बाळा धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट देण्यात आलं। त्यामुळं ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये रंगत असणार आहे। सगळीकडे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी यवतमाळ मतदारसंघ असो, वाशिम असो, यासोबतच जर आपण बघितलं तर चंद्रपूर असो, या सगळ्या मतदारसंघामध्ये पोलीस बंदोबस्त सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे। मोठ्या प्रमाणात लोकशाहीचा उत्सव, लोकशाहीचा मोठा सण मानला जातो। लोकसभेच्या निवडणुका यांनी सुरुवात होते आणि त्याची जय्यत तयारी प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे। उद्या सकाळी यवतमाळ वाशिम मतदारसंघात जर आपण बघितलं तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये दारव्हा तालुक्यामध्ये माणिकराव ठाकरे यांचं मतदान असणार आहे, तर वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यामध्ये भावना गवळी हे आपलं मत देणार आहे। यासोबत चंद्रपूरमधून, चंद्रपूर शहरातच हंसराज अहिर भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार
हंसराज अहिर नक्कीच. यांचं मतदान असणार आहे। सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास हंसराज अहिर आपलं मतदान करतील। बाळा तेव्हा सगळे धानोरकर दिग्गज नेते आहेत ते देखील मतदानाला येणार आहेत आणि संपूर्ण पूर्व विदर्भ आहे, हे 7 मतदारसंघ आहेत ते आता निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत। अक्षय आणि प्रवीण, धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल।